ते पहिल्या दिवशी रुजू झाल्यानंतर सगळं नवीन. शिक्षक म्हणजे काय असतं, विद्यार्थी त्या ठिकाणी पहिलाच अनुभव शाळेमधला प्रत्यक्ष. त्या काळातली जी स्थिती होती ती शिक्षणाच्या बाबतीतली स्थिती खूप विदारक दृश्य होतं. आणि विद्यार्थ्यांना घडवणं एकाच नाण्याच्या दोन बाबी आहेत. म्हणजे शिक्षकामध्ये जर शिस्त असेल, त्याच्या अंगी जर ते पूर्वीचे गुण असतील, तर तो विद्यार्थ्यामध्ये उतरवतो. म्हणजे जर या ठिकाणीच राहत होतो आणि शाळा संपल्यानंतर जे विद्यार्थी इकडे तिकडे फिरताना दिसत होते, त्यांच्यामध्ये एक शिस्त, त्यांच्यामध्ये एक धाक निर्माण झाला होता. आणि हे विद्यार्थी तिथूनच म्हणजे शिक्षकाविषयी, शिक्षक हा म्हणजे आई, वडील आणि त्याच्यानंतर गुरु, ह्या तीनच व्यक्ती आयुष्यामध्ये अशा असतात की त्या तुमच्यावर रागावतात. बाकी मग नमस्कार, दिव्य लोकभूमीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. आज आपण अशा शिक्षकांची मुलाखत घेणार आहेत की ज्यांनी आमचं बालपण घडवलं, शिस्त शिकवली आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ओळख जपली. त्या काळातील आठवणी, शिक्षणातील बदल आणि शिस्तीचं महत्व या विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आदर्श शिक्षक शंकर पाटील सर आहेत. सर, माझ्या दिव्य लोकभूमीच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा दिव्य लोकभूमीच्या माझ्या प्रेक्षकांना अल्प परिचय द्या. मी शंकर दिगंबर पाटील. तसं माझं गाव हे उस्मानाबाद जिल्ह्यात, सध्याचा धाराशिव जिल्हा आहे, परांडा तालुक्यामध्ये एक छोटस शिना नदीच्या कडेला वसलेलं गाव आहे, लोहारा. त्या ठिकाणाहून मी माझ्या शिक्षकी पेशामध्ये उतरून प्रथमतः गावंदरा, तालुका धारूर या ठिकाणी ऑगस्ट 98 मध्ये रुजू झालो. सर, तुम्ही त्या काळात रुजू झालात. पहिला दिवसची तुमची आठवण काय सांगाल त्या काळातली? तसं पाहिलं तर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी येत असताना वास्तविक पाहता हा पल्ला खूप मोठा होता. परांडा तालुका ते धारूर तालुका या ठिकाणाहून माजलगावला जाणारी एक गाडी होती. या गाडीमध्ये मी आदल्या दिवशी आलो आणि त्या ठिकाणी केज तालुका त्यावेळी अस्तित्वात होता, त्यावेळी धारूर तालुका नव्हता. आणि त्या ठिकाणी आदल्या दिवशीच एक मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी रुजू होण्यासाठी आलो. परंतु त्या ठिकाणी केंद्र चोरांबा होतं त्यावेळेस, गावंदरा या गावाला, आणि त्या ठिकाणी मला जावं लागलं. त्या ठिकाणी केंद्रीय मुख्याध्यापक यांनी मला रुजू करून घेतलं. तर त्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर मग गावंदरा या ठिकाणी मी शाळेवर आलो. त्या ठिकाणी सुरुवातीला शिक्षकाची पोस्ट नव्हती, त्या ठिकाणी नवीन ओपन झालेली पोस्ट असल्यामुळं त्या ठिकाणी मी रुजू झालो. मला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी पोस्ट नाहीये. आणि पहिल्या दिवशी रुजू झाल्यानंतर त्या ठिकाणी माझे जुने सहकारी, त्या ठिकाणचे शाळेवरचे घोरपडे सर, राजमाने सर यांची त्या ठिकाणी भेट झाली. तर अशा प्रकारे पहिल्या दिवशी रुजू झाल्यानंतर सगळं नवीन. शिक्षक म्हणजे काय असतं, विद्यार्थी त्या ठिकाणी पहिलाच अनुभव शाळेमधला प्रत्यक्ष. वास्तविक पाहता डीएड ला असताना विद्यार्थ्यांशी संपर्क आला, परंतु प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून, कायदेशीर शिक्षक म्हणून शिकवण्याचा तो पहिला दिवस होता. आणि तो होता 3 ऑगस्ट 1998. तर 3 ऑगस्ट 1998 ला मी त्या ठिकाणी गावंदरा या ठिकाणी रुजू झालो. त्या काळातल्या सर शाळेचं वातावरण कसं होतं आणि विद्यार्थ्यांबद्दल जी पहिली छाप होती ती काय होती? तर 1998 म्हणजे तसा बराचसा मागं जाऊन जर पाहिलं आपण, तर त्या काळामध्ये गावंदरा या ठिकाणी 5वी पर्यंत शाळा होती. आणि 5वी पर्यंतची ही शाळा, तिथं माझ्या पूर्वी 4 शिक्षक कार्यरत होते आणि मी गेल्यानंतर आम्ही 5 शिक्षक त्या ठिकाणी होतो. शाळेला वर्ग खोल्या आणि मैदान, हे मैदान तर नव्हतंच समजा, परंतु वर्ग खोल्या सुद्धा पत्र्याच्या वर्ग खोल्या होत्या. समोर विद्यार्थ्यांना परिपाठासाठी जागा नव्हती. आणि समोर रस्त्यावरच विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा, राष्ट्रगीत
या गोष्टी अगदी रस्त्यावरच व्हायच्या. हम्म. विद्यार्थी ज्या ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी अक्षरशः काही घरांचं समोरचं पाणी यायचं त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने, आणि मग अडचण निर्माण व्हायची कधी कधी. आणि अशा ठिकाणी रुजू झाल्यानंतर तो जो अनुभव होता की अत्यंत प्रतिकूल परिस्थिती शाळेच्या बाबतीत होती. विद्यार्थी चांगले होते, परंतु शाळेला मैदान आणि पुरेशा वर्ग खोल्या त्या ठिकाणी नव्हत्या. त्या काळातलं वातावरण जर बघितलं आपण तर गावंधारा हे गाव साखर कारखाना स्थलांतरितांचं गाव म्हणून ओळखलं जायचं, आणि त्या ठिकाणाहून खूप लोक स्थलांतरित व्हायचे. तर या गावामध्ये दिवाळीनंतर साधारणपणे सर्व लोक स्थलांतरित झाल्यामुळं विद्यार्थी पालकांबरोबर स्थलांतरित होण्याचं वगैरे प्रमाण खूप मोठं होतं. तर अशा प्रकारे त्या काळातली जी स्थिती होती ती शिक्षणाच्या बाबतीतली स्थिती खूप विदारक दृश्य होतं. आणि विद्यार्थ्यांना घडवणं अशा परिस्थितीमध्ये, कारण 4-5 महिने विद्यार्थी कारखान्याला गेल्यानंतर तो परत आल्यानंतर साधारणपणे पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप अडचणी निर्माण होत असत. 3 महिने शाळा करून हे विद्यार्थी कारखान्याला जाणार, मग परत येणार एप्रिलमध्ये, आणि त्यांना मग 3 महिन्यात जे आपण त्यांना दिलं होतं ते 3 महिन्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर पुढं काय त्यांचं, तर फळामध्ये जाऊन ह्या विद्यार्थ्यांचं ते सगळं विसरून जायचं, आणि मग आल्यानंतर या विद्यार्थ्यांचं काय करायचं असा एक मोठा प्रश्न आमच्या पुढं असायचा. एकंदरच त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना घडवणं ही खूप मोठी बाब होती, आणि त्याला सामोरं जाणं एक शिक्षक म्हणून हे एक दिव्य होतं असं मला वाटतं. ज्या वेळेस तुम्ही गावंधारा शाळेत होतात, शिक्षक म्हणून तिथं कार्यरत असताना तुम्हाला तिथं काय अडचणी आल्या, एखादी अडचण सांगाल? तसं पाहिलं तर खूप मोठा अडचणींचा डोंगर होता गावंधारा या ठिकाणी. मी आत्ताच सांगितलं की परिपाठाला बसण्यापासूनचे प्रश्न होते, म्हणजे विद्यार्थ्यांना उभं कुठं करायचं, त्यांचा परिपाठ कसा घ्यायचा, त्यांना मार्गदर्शन, तिथूनच जाणारे येणारे रस्त्यावरून एखादी बैलगाडी आली तर विद्यार्थ्यांना उठवायचं, बाजूला घ्यायचं, पुन्हा उभा करायचं. तर अशा काही अडचणी होत्या. गाव हे जरी धारूर तेलगाव रोडला असलं तरी सुद्धा जी प्रगती गावामध्ये होणं आवश्यक होतं त्या प्रमाणातली प्रगती त्या गावामध्ये नव्हती. शैक्षणिक बाबतीत गाव तसं मागासलेलं होतं. म्हणजे त्या गावामध्ये नोकरदार वर्ग हा एक साधारणपणे 4 ते 5 मिलिटरीमॅन असतील, काही 1-2 डॉक्टर होते, काही शिक्षक होते 4-2. तर अशी मोजक्या प्रमाणात शासकीय सेवेत असणाऱ्यांची त्या ठिकाणी संख्या होती. आणि गावामध्ये ज्याला आपण समाजाचं ज्या प्रमाणात शिक्षण होणं आवश्यक असतं तेवढा काही भाग त्या ठिकाणी नव्हता. आणि एकंदर शाळेच्या बाबतीत दुरावस्था झालेलं गाव म्हटलं तरी आपल्याला काही वावगं ठरू नये अशी परिस्थिती, त्या परिस्थितीला सामोरं जाणं आम्हाला आवश्यक होतं. शाळेला मैदान नव्हतं. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे शाळेला मैदान नव्हतं. शाळेला पिण्यासाठी स्वतःचं पाणी नव्हतं. शाळेला पिण्यासाठी पाणी नाही, मैदान नाही, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी कुठली जागा नाही, शाळेला शौचालय नव्हतं. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे शाळा ही सरकारची आहे की गावाची आहे असा तो प्रश्न होता. म्हणजे शाळेला सरकारचं समजलं जायचं. ही आपल्या गावची शाळा आहे, ही आपुलकी शाळेविषयी त्या ठिकाणी नव्हती. आणि ही अशा प्रकारची आपुलकी नसल्यामुळं शाळेच्या परिसरातच घाणीचं साम्राज्य, आतोनात घाण. आणि मग ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीला तोंड देत देत शिकवणं ही खूप मोठी अडचण आणि अडथळा त्या ठिकाणी मला जाणवला. तुमची शिस्त प्रसिद्ध होती, त्यामागचं तत्व काय होते? शिस्तीचा भाग तसं पाहिलं तर मी माझ्या गुरूंकडून, आई वडिलांकडूनच घेऊन आलो होतो. माझ्या घराला तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. आणि लहानपणापासूनच आम्हाला शिस्तीचा एक पाबंद होता आई वडिलांकडून. त्या शिस्तीनच, आणि मग काळाच्या ओघामध्ये शिकत असताना त्या शिस्तीचा उपयोग होत आला. आणि शिक्षक झाल्यानंतर शिक्षक म्हणजेच मला असं वाटतं की तो सामाजिक अभियंता म्हणजे सोशल इंजिनियर असतो.
आणि शिक्षकाकडे जर शिस्त असेल तर निश्चितच ती त्यांच्या विद्यार्थ्यामध्ये उतरण्यामध्ये मदत होते. शिस्तीचं विद्यार्थ्यानं पालन करणं आणि शिक्षकांना ती त्यांना लावणं, ह्या ज्या दोन बाबी आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाबी आहेत. म्हणजे शिक्षकामध्ये जर शिस्त असेल, त्याच्या अंगी जर ते पूर्वीचे गुण असतील तर तो विद्यार्थ्यामध्ये उतरवतो. म्हणजे जर आडात असेल तरच पोहऱ्यात येईल. म्हणजे शिक्षकाकडे जर शिस्तीचा भाग असेल तर तो नक्कीच त्याच्या विद्यार्थ्यामध्ये उतरत असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांना जरी आपण म्हणत असलो की त्यांना मारू नये, आता आरटीईचा कायदा सांगतो की विद्यार्थ्यांना, परंतु थोडीशी तुमची जरब असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा असणं पण गरजेचं आहे. म्हणजे नुसता धाकच असून कामाचं नाही, तर त्या धाकाबरोबर प्रेम, ह्या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ते शिक्षकाला जुळलं पाहिजे. आणि हे जर जुळलं तर त्याचा जो घडणारा विद्यार्थी आहे तो निश्चितच शिस्तप्रिय, उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक बनेल, याच्यात काही अडचण नसावी. आणि म्हणून शिस्तीचा भाग आम्ही त्या गावामध्ये राहत असताना, कारण त्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर आम्ही गावंदारा या ठिकाणीच राहत होतो. आणि शाळा संपल्यानंतर जे विद्यार्थी इकडे तिकडे फिरताना दिसत होते त्यांच्यामध्ये एक शिस्त, त्यांच्यामध्ये एक धाक निर्माण झाला होता. आणि हे विद्यार्थी तिथूनच म्हणजे शिक्षकाविषयी आदर, भीतियुक्त आदर त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि त्यांना शिस्त लागण्याचं काम होत गेलं. पुढचा प्रश्न घेणार आहे मी असा की विद्यार्थ्यांमध्ये आणि गावात पाटील सर म्हणजे एक दहशत होती, तुम्ही ती कशी पाहता? वास्तविक पाहता मी आत्ताच सांगितलं की दहशत म्हणजे भीतियुक्त आदर होता. विद्यार्थ्यांना घडवत असताना तुम्ही त्यांना किती तळमळीनं शिकवता विद्यार्थ्यांना, ही तळमळ त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत असताना ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचत असते. म्हणजे शिक्षक शिकवत असतो हे पुन्हा पालकाला सांगण्याची शिक्षकाला गरज पडत नसते, कारण जे विद्यार्थ्यामध्ये आपण दिलं ते घरी जाऊन ते विद्यार्थी त्याची कॅसेट वाजवत असतात. त्याला वेगळं असं सांगायची गरज नसते. आणि म्हणून शिक्षकांनी जे दिलं, माझा त्या काळचा जो माझ्या बरोबरचा शिक्षक वृंद होता, या शिक्षक वृंद हा खूप म्हणजे हुशार आणि विद्यार्थ्यांप्रती लळा असणारा, अगदी सगळाच स्टाफ जो होता तो चांगला होता. आणि दहशत असण्याचं कारण एकच की आपण जे लहानपणी भोगलं, आपल्याला जे लहानपणी आपल्या शिक्षकांनी दिलं, अगदी त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावं अशी तळमळ माणसाच्या मनामध्ये असते. म्हणजे कुणीतरी समोर एक तारा असतो आणि त्या ताऱ्याला अभिप्रेत धरून आपण काय करत असतो, आपलं भविष्य घडवत असतो. अगदी त्याचप्रमाणे मला जे मिळालं किंवा मला जे मिळालं नाही ते मी माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडनं माझी अपेक्षा अशी होती की हे गरिबा घरचे विद्यार्थी आहेत, शाळा जिल्हा परिषदची आहे, आणि जिल्हा परिषदच्या शाळामध्ये जरी आपल्याला वाटत असलं तरी पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एक गुणवत्ता आहे. ती गुणवत्ता आज थोडासा बदल झालेला आहे. कशामध्ये? तर लोकांकडे थोडंफार पैशांची चणचण कमी झाल्यामुळे लोक आज बघत आहेत की इंग्लिश स्कूलकडे जाण्याचा. पण त्या काळी 1998 साली जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, आजही शिक्षक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे शिक्षक आहेत, गावाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या काळात तर खूप चांगलं वातावरण ग्रामीणमध्ये होतं आणि कुठंही इंग्रजी शाळेमध्ये घालावा अशी माणसांची भूमिकाच नव्हती आणि पैशांची तशी पाहिली तर चणचण होती. आजच्या काळाच्या तुलनेमध्ये थोडा फरक होता. आणि म्हणून त्या काळामध्ये शिक्षकाकडून ज्या अपेक्षा केल्या आणि शिक्षकांनी ज्या पूर्ण केल्या, त्याच्यामुळं ही जी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आम्हाला यश होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही जे त्यांच्यावर संस्कार करत होतो ते संस्कार त्यांना जरी वाटत असले की एक दबदबा होता, दहशत होती, परंतु दहशत ती कामाला आली. आणि त्या काळातील जे विद्यार्थी आम्ही घडवले आज तेच विद्यार्थी आम्हाला भेटतात. तेच प्रश्न घेणार आहे मी आता. त्यावेळेच्या विद्यार्थ्यांमध्ये काही खास आठवणीतले विद्यार्थी तुमचे आहेत का काही? हो, त्या काळातला माझा पहिला विद्यार्थी, खास आठवणीतला विद्यार्थी म्हणजे अरुण घुले, जो आज MBBS डॉक्टर झालेला आहे. तो मला वाटतं जिल्हा रुग्णालय सांगली कोल्हापूर या ठिकाणी सध्या तो कार्यरत आहे. आणि मला अशा विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी अगदी
कधीच यांची तक्रार नसायची अभ्यासाविषयी. जेवढं सांगितलं तेवढं अभ्यास करणं आणि अभ्यासामध्ये मग्न असणं, शिक्षकांप्रती आदर असणं, हे त्या प्रकारचे विद्यार्थी होते. त्यांनी ते अंगीकारलं, वृत्त जे दिलेलं होतं ते अंगीकारलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप मोठं धाडस करून जे काही ज्ञान संपादन केलं त्याचा प्रत्यक्षात उपयोग केला. म्हणजे ज्ञानाचं उपयोजन करून आज ते एका चांगल्या हुद्द्यावर पदावर कार्यरत आहेत. असे अनेक विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये अरुण घोलेनंतर काही शिक्षक झालेले विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. MBBS ला साधारणपणे गावंदरा या गावातील 12-13 विद्यार्थी जे माझ्या हाताखालून शिकून गेले. नंतरच्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांचं नाव सांगतात चांगले चांगले तुमचे जे असे हुशार वाटले त्यांचे? आता राख नावाचा एक विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर मला वाटतं अरुण घोलेची एक बहीण आहे, मला नाव तिचं आता आठवत नाही, परंतु ती MBBS ला आहे. त्याच्यानंतर माझ्या माहितीनं आमच्या अगोदरच्या बॅचला रामप्रभू तिडके नावाचा गावंदाऱ्याच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी होता. तो आता इथंच बीडला स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे आणि सर्जन आहेत. तर अशा प्रकारे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी की गावंदारा या गावातून शिकून चांगलं यश संपादन केलं. गणेश बडे म्हणून एक विद्यार्थी आहे, तो माझ्या माहितीनं सध्या कॉन्ट्रॅक्टर, रेल्वेचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही काळ येतो, परंतु या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तो त्या काळाला डावलून पुढे जाऊन प्रगती साधण्याचं काम केलं. तर अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये जरी काही काळ अडचणीचा आला तरी त्याच्यावर मात करून हे विद्यार्थी आज कुठं ना कुठं एका चांगल्या पदावर उभे आहेत. आजी माझी विद्यार्थी तुम्हाला भेटतात, आठवतात, ती भावना कशी असते? जुने विद्यार्थी भेटणं म्हणजे कसं, एकतर आपण आपल्या सेवेमध्ये असताना आपल्या कामात व्यस्त असतो आणि हे जुने विद्यार्थी भेटणं म्हणजे मृगजळासारखा योगायोग असतो की ते भेटल्यानंतर मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते की कधी न भेटलेला किंवा एखादा विद्यार्थी आपल्याला आठवतही नाही, परंतु बहुतेक विद्यार्थी माझे गावंदारा या गावातील हे खूप आठवणीतले विद्यार्थी आहेत. कारण मी तिथं माझ्या नोकरीची, माझ्या जीवनाची सुरुवात त्या ठिकाणी केली होती. आजही ते गाव मला विसरत नाही आणि हे विद्यार्थी पण विसरत नाहीत. गुरुपौर्णिमा असेल, एखादा शिक्षक दिनाचा दिवस असेल, तर या दिवशी हे विद्यार्थी प्रत्यक्ष नाही भेटले तरीही या मेसेजच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्यावेळेस शुभेच्छा देतात त्यावेळेस एक मनामध्ये वेगळीच उर्मी की हा आपला विद्यार्थी आहे, हा जीवनामध्ये काहीतरी यानं चांगलं केलंय, अशा प्रकारची भावना मनामध्ये उभा राहते आणि मनाला कुठंतरी, मनाच्या कोपऱ्यामध्ये एक आनंद की जे आपण केलं नाही. म्हणजे माझा मानस असा होता की मी पण कुठंतरी क्लास 2, क्लास 1च्या पोस्टवर जावं आणि आपण नोकरी करावी. पण गावंदारा या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्याच ठिकाणी शिक्षकी पेशामध्ये मन इतकं रमलं की तिथून बाहेर जाऊन कुठंतरी स्पर्धा परीक्षेची तयारी वगैरे करावी असं काही झालं नाही. आणि मग सुरेश भांगे सारखा विद्यार्थी, आता तो क्लास 2च्या पोस्टवर आहे, सिव्हिल इंजिनियर होऊन त्यानं गव्हर्नमेंट जॉब स्वीकारला आहे. मग तो क्लास 2च्या पोस्टवर आहे. तर मी माझ्या ज्या गोष्टी आहेत राहिलेल्या मी त्यांच्यामध्ये बघतो की मी नाही तर नाही, परंतु माझा विद्यार्थी क्लास 2च्या पोस्टवर आहे आणि असे विद्यार्थी मनातून म्हणजे त्यांची आठवण झाली किंवा ते भेटले, बोलले तर निश्चितच मनाला कुठंतरी आनंद मिळतो. सर, पुन्हा त्या काळात परत जाण्याची संधी मिळाली तर काय बदल कराल? आता पुन्हा जर समजा परत जायचं, जर तरच्या गोष्टीमध्ये आपण, तर कदाचित आपण जर पुन्हा त्या ठिकाणी जायची वेळ आली, गावंदारा या ठिकाणी जायची वेळ आली, तर निश्चितच आता खूप मोठा काय म्हणतात त्याला, पुलाखालून पाणी निघून गेलेलं असतं. आता पूर्वीची जी शाळा होती, कदाचित त्या ठिकाणी असं ऐकण्यात आलं की शाळेचा पट कमी झाला,
विद्यार्थी इकडे तिकडे गेले, याला केवळ शिक्षकच जबाबदार असतील असं नाही, किंवा समाज जबाबदार असेल असं नाही. त्या गावातला दोन्ही बाजूंनी जर विचार केला आपण, काही वेळा शिक्षक जबाबदार असू शकतील, काही वेळा गाव जबाबदार असू शकतील. या 15-20 वर्षामध्ये जो काही बदल झाला, पालकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये असेल, पालकांच्या मानसिकतेमध्ये असेल, किंवा अजून काही बदल असेल, तर त्या बदलांना सामोरं जाऊन जी काही स्थिती असेल, त्या स्थितीमध्ये आपण जर गेलो तर निश्चितच त्या ठिकाणी आणखीही पूर्वीचे दिवस आणता येतीलच असं म्हणणार नाही. पण आपण जर तिथं गेलो त्या शाळेमध्ये, तर पहिलं जसं मुलीला माहेरी आल्यावर जो आनंद होतो, निश्चितच तशा प्रकारचा आनंद होईल मला गावंदरा या ठिकाणी जर यदा कदाचित आपण गेलो तर. आणि आपण तिथला जो काही जुना काळ आहे, तो काळ तर परत येत नसतो, परंतु त्या हिमतीनं आपण पुन्हा त्या ठिकाणचं नवीन वैभव त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. आणि समाजाचा सहभाग हा शाळेच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट असते. तर त्या काळातही आपण समाजाचा सहभाग घेऊनच या सगळ्या गोष्टी केल्या. आणि समाजाचा सहभाग जोपर्यंत शाळेला मिळत नाही, समाजाला जोपर्यंत शाळा आपली वाटत नाही, तोपर्यंत शाळा कोणत्याही गावातली घडू शकत नाही. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून समाजानं शाळेकडं एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. शाळेला आपलं म्हटलं पाहिजे. जसं आपण मंदिराला आपलं म्हणतो, तशी शाळा सुद्धा आपली म्हटली पाहिजे. शाळा ही शासनानं तुम्हाला दिलेली देणगी आहे, ती मोठी कशी करायची हे समाजानं ठरवलं पाहिजे. शिक्षक हे आपलेच असतात आणि त्या शिक्षकांना त्या गावामध्ये एका चांगल्या पद्धतीने वागणूक देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी ही त्या गावातील पालकांची असते. आणि शिक्षकांची जबाबदारी अशी असते की मायेच्या ममतेनं विद्यार्थी घडवले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, शिक्षक हे एक प्रश्न विचारतो, मला आता आठवला, कारण की मी माझी विद्यार्थी आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही गावंदराला असताना तुमची बदली झाली, तुम्ही कडक शिस्तप्रिय असताना देखील त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बदली होऊ नये म्हणून तिथं तिरस्कार केला. याकडे तुम्ही कसं पाहता? हा जो अनुभव आहे की बदली न होणं किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपण राहणं, हा शिक्षकासाठी एक विजय असतो. म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांशी भावना जुळणं, त्यांच्याशी आपल्या विचारांची जी देवाणघेवाण आहे ती होणं आणि त्यांच्या मनामध्ये कुठंतरी आपण असणं, हा शिक्षकांसाठी एक विजय असतो. आणि तो मला प्रत्येक शाळेवर जाणवत गेला. पहिल्या शाळेतून म्हणजे माझ्या बदली होणं आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये माझ्या प्रती की या ठिकाणाहून गुरुजींची बदली होऊ नये असं मनात येणं, ही खूप मोठी बाब आहे. एक तुझ्यासारखा विद्यार्थी जो त्या काळामध्ये नॉर्मल होता, म्हणजे असं काहीच वाटत नव्हतं की पुढे चालून तू आता एका पत्रकारितेमध्ये येणार आहेस किंवा एखाद्या ह्याचा पेपरचा वर्तमानपत्राचा संपादक होणार आहेस, असा भाग नसतो. परंतु जसं बी मध्ये एक वृक्ष साकारलेला असतो, तसं प्रत्येक मनुष्यामध्ये एक वृक्ष साकारलेला असतो. फक्त त्याला शिक्षकानं त्याच्यावर सिंचन करून, म्हणजे अभ्यासरूपी ज्ञानाचं सिंचन करून त्या वृक्षामध्ये काय बदल करायचे, त्याला कीड लागण्यापासून वाचवायचंय, त्याला वेगवेगळ्या प्रकारची, जसं आपण पिकांना खतं देतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षकांना तीच भूमिका शिक्षकांची महत्वाची आहे की त्याला काय हवं काय नको, त्याची मानसिक कुवत किती आहे. अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याला जे हवं नको ते पाहून त्या विद्यार्थ्याच्या वर्तनात जर बदल केला आणि त्याला घडवलं तर हेच खरं शिक्षण आहे. तो आयुष्यामध्ये नक्कीच त्या ज्ञानाची शिदोरी घेऊन, जे शिक्षकांनी ज्ञान त्याला दिलंय ते घेऊन तो त्याची पुढे जाण्यास काय होते, मदत होते. आणि राहिला बदली न होण्याचा भाग, तर बदल हा जीवनातला आवश्यक घटक आहे असं मी म्हणेन. काही वेळा त्या काळात तरी बदल्या रोखता येत होत्या, आजच्या काळात बदल्या रोखता येत नाहीत. त्या काळामधील गावकऱ्यामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये असलेली जी माझ्या प्रतीची भावना होती की सरांनी इथंच राहावं, त्या गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांचं जे माझ्यावरचं प्रेम होतं ते त्यातून दिसून येतं. आणि आपण केलेलं कुठंतरी आपण चांगलं केलं याची स्वतःला पण त्याची जाणीव होते. आणि आपण केलेलं वेगळं काहीच नसतं, कारण आपल्याला शासनानं दिलेलं जे
जॉब आहे, जॉब चार्ट आहे, त्याप्रमाणे आपण करत असतो. पण मी असं म्हणेन की त्या पलीकडे जाऊन शिक्षकानं काहीतरी केलं पाहिजे. आणि जर त्या पलीकडे जाऊन काही केलं तर निश्चितच ही जी भावना आहे की तुमची त्या गावंदऱ्यातील विद्यार्थ्याची आणि माझी जुळली होती, तशा प्रकारची भावना जुळण्यास मदत होते. म्हणजे शिक्षक हा एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून आपण त्या विद्यार्थ्यांप्रती, कारण ज्या विद्यार्थ्यावर माझ्या सगळ्या घराची गुजराण होते, ज्यांच्यामुळं मला पगार मिळतो, त्या विद्यार्थ्यांप्रतीची भावना ही केवळ पगारापुरती नसते, तर त्याच्या पलीकडे जाऊन मी त्यांचं काहीतरी देणं लागतो, मी समाजाचं देणं लागतो. त्यामुळं कदाचित त्या गावकऱ्यांना, त्या विद्यार्थ्यांना वाटलं असेल की बाबा नक्कीच हा माणूस आणि आपण यांच्यामध्ये काहीतरी नातं निर्माण झालेलं आहे आणि ते असंच टिकलं पाहिजे. अशा प्रकारची भावना त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये होती. पण सर, त्या काळाचं त्यावेळेचं शिक्षण आणि आजचं शिक्षण यात सर्वात मोठा फरक तुम्हाला काय जाणवतो? शिक्षण हे काळाच्या ओघामध्ये बदलत असतं. त्या काळातलं शिक्षण जर पाहिलं तर डिजिटल मीडिया त्या काळात नव्हता. आज आपण डिजिटल मीडिया शिक्षणामध्ये आणलेला आहे, त्याचा उपयोग शिक्षणामध्ये होत आहे. संगणकाचं ज्ञान हे त्या काळामध्ये त्रोटक होतं किंवा त्याची तेवढी गरज त्यामध्ये भासत नव्हती. आज जर पाहिलं तर आपण या 20-22 वर्षामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत आणि ते बदल ज्या वेळेस अंगीकारले जातात तरच आपण त्या प्रवाहाबरोबर अपडेट राहता येतं, अन्यथा आपण प्रवाहाच्या बाहेर फेकले जातो. आणि म्हणून जिल्हा परिषदच्या शिक्षकांनाही हे बदल अंगीकारले पाहिजेत. तसे ते अंगीकारलेलेच आहेत. आणि समजा आपण बाजारामध्ये जातो, जो दुकानदार नवीन झालेल्या बदलाशी अपडेट आहे त्याच ठिकाणी ग्राहकाचं पाऊल पडतं. अगदी तसाच भाग शिक्षणाचा आहे. शिक्षणामध्ये जे जे बदल होत गेले, डिजिटल माध्यमं आली, ती माध्यमं जर अंगीकारली तरच हे सगळं शक्य आहे. जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर खरी गरज जिल्हा परिषदच्या शाळांना याची आहे की त्या गावामध्ये गावकऱ्यांनी अथवा शासनाने मैदानं उपलब्ध करून देणं आणि शाळांना प्रशस्त जागा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे. आम्ही ऑलिम्पिकचा भाग समजतो, त्या ऑलिम्पिकच्या खेळामध्ये आम्ही मागे आहोत एवढंच बोलतो, परंतु ग्रामीण भागामध्ये भूसंपादन करून शिक्षणाच्या प्रति सजग राहणं आणि शाळांना मैदानं आणि सुसज्ज इमारत उपलब्ध करून देणं, भौतिक ज्या बाबी आहेत त्या जर शासनानं उपलब्ध करून दिल्या तर शिक्षकांना त्याच्यासाठी लोकांकडून लोकवर्गणी जमा करून शाळा उभी करणं आणि त्याच्यामध्ये जो शिक्षकांचा वेळ जातो हे वाचेल आणि निश्चितच त्याचा फायदा या शाळांना होईल आणि आधुनिकतेकडे या शाळांची वाटचाल सुरू राहील आणि या शाळा टिकतील, अन्यथा या शाळा टिकणार नाहीत असं मला वाटतं. सर, शेवटचे 2 प्रश्न घेतो. आता सध्या या युगात जर बघायला गेलं तर मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि सोशल मीडियामुळे शिक्षणावर काही परिणाम झालाय असं तुम्हाला वाटतंय? निश्चितच. आत्ताचं जे आपण माध्यम बघतोय, डिजिटल मीडिया बघतोय किंवा सगळीकडेच आपल्याकडे मोबाईल, टीव्ही आणि इतर मीडिया हा खूप स्ट्रॉंग झालाय. म्हणजे याचा शिक्षणामध्ये किंवा दैनंदिन अभ्यासामध्ये उपयोग कसा करून घेता येईल हे पाहिलं पाहिजे. पालकांचं याकडे लक्ष पाहिजे की मोबाईलच्या माध्यमातून आपला पाल्य बिघडत तर नाही ना, तो मोबाईलच्या माध्यमातून नुसते गेम खेळण्यामध्येच वेळ घालवतोय का किंवा अजून काय करतोय का, याकडे पालकांना लक्ष द्यायची गरज आहे. म्हणजे माध्यम ही काळाच्या ओघात बदलली, तो भाग नाही, परंतु या माध्यमांचा तुमच्या फायद्यासाठी तुम्ही किती उपयोग करून घेतात हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्याच्यामधील ज्या डिजिटल माध्यम आहेत त्यांचा शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेणं गरजेचं आहे. ज्या काही शंका विद्यार्थ्यांना उपस्थित होतात त्या सोडवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा ही माध्यमच तुमच्या विनाशाची कारण ठरतील याच्यात काही शंका नाही. सर, शेवटचा प्रश्न घेतोय. तरुण शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुमचा एक संदेश काय असेल? विद्यार्थी आणि शिक्षक हे एक अभेद्य नातं आहे. तरुण शिक्षकासाठी किंवा नवीन या शाळामध्ये जे शिक्षक नवीन आहेत, तरुण वर्ग आहे, यांच्यासाठी एकच संदेश असेल की आपण आपली नेमणूक ज्या कामासाठी झालेली आहे
त्याला आपण न्याय दिला पाहिजे, त्याची प्रतारणा होता कामा नये. म्हणजे आपण एखादं वृत्त घेतो आणि ते वृत्त त्याच्यासाठी वाहून घेणं हे गरजेचं आहे. कारण आपण किती हुशार आहोत याला जास्त महत्व नाही, त्या हुशारीचा माझ्या विद्यार्थ्यांना किती उपयोग होतो हे महत्वाचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे, परंतु ती समोरच्याला मी किती देतो ही बाब महत्वाची आहे. तर ती शिक्षकाने आपल्यामधल्या ज्ञानाचं जे उपयोजन आहे ते विद्यार्थ्यांप्रती केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं आजच्या काळामध्ये, तर शिक्षक हा म्हणजे आई, वडील आणि त्याच्यानंतर गुरु, ह्या तीनच व्यक्ती आयुष्यामध्ये अशा असतात की त्या तुमच्यावर रागावतात. बाकी मग आमची हांजी करणारे सगळे आपले मित्र असतील किंवा कुठंतरी स्वार्थ आहे म्हणून तुमच्याशी जवळ येतील, परंतु या तीन व्यक्ती अशा असतात की त्या तुमचा तिरस्कार करतात आणि या तिरस्कारामागं काही कारण असतं. तर तुमचं आयुष्य उज्ज्वल झालं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आई, वडील आणि गुरु यांची अवहेलना कधीच करता कामा नये. कारण ही तीनच माणसं आपल्याला आयुष्यामध्ये घडवू शकतात, पुढे नेऊ शकतात. तर अशा प्रकारे जर गुरुला योग्य ठिकाणी ठेवून त्यांच्याकडून ज्ञानार्जन केलं तर निश्चितच आजही, कारण गुरु शिवाय मार्गदर्शन भेटत नाही आणि हे मार्गदर्शन जर एका योग्य दिशेनं गेलं तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये एक उज्ज्वल असं यश आपण संपादन केल्याशिवाय राहणार नाही. सर, नक्कीच मी पण तुमचा माजी विद्यार्थी आहे आणि मी जवळून तुम्हाला पाहिलेलं आहे. तुमची पूर्ण शिक्षक टीमला देखील मी जवळून पाहिलेलं आहे. तुमची जी शिस्त होती गावात, तुमची विद्यार्थ्यांमध्ये गावामध्ये जी दहशत होती ती दहशत एक वेगळीच होती. पण ती दहशत आता कुठं शाळेमध्ये पाहायला मिळत नाही, असं देखील चर्चा ऐकायला येत आहेत. सर, नक्कीच तुम्ही वेळातला वेळ काढून माझ्यासाठी मुलाखती देण्यासाठी आलात. हे योग नाही तर एक माझ्यासाठी एक सुवर्ण क्षण म्हणावा लागेल. कारण की ज्या शिक्षकांच्या मध्ये मी बागडलो, ज्या शिक्षकांमध्ये वाढलो, त्या शिक्षकांची मला मुलाखत घेण्याचा योग लागला. सर, खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या दिव्य लोकभूमीच्या मुलाखतीसाठी आल्याबद्दल. धन्यवाद.